शहा हे मुंबईच्या दौऱ्यावर आहे। दरम्यान आज सकाळी त्यांनी फडणवीसांच्या घरी बाप्पाचं दर्शन घेतलंय आणि त्यानंतर आता ते लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पोहोचलेले आहेत। तर अमित शहा मुंबई दौऱ्यासाठी काल दाखल झाले होते, त्यानंतर बैठका देखील झालेल्या आहेत आणि आज ते लालबागच्या राजाच्या दर्शनाला पोहोचलेले आहेत। तर आपण सध्याची ही दृश्य बघतोय लालबागची। अमित शहा लालबागच्या राजाच्या दर्शनाला पोहोचलेले आहेत। दरवर्षी अमित शहा लालबागच्या राजाचं दर्शन घेत असतात आणि अगदी यावर्षी देखील ते लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पोहोचलेले आहे। याआधी अमित शहा यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी जात देवेंद्र फडणवीसांच्या बाप्पाचं दर्शन घेतलं। त्या ठिकाणी त्यांनी आणि आता ते लालबागच्या राजाचं दर्शन घेत आहेत। लालबागच्या राजाच्या दर्शनाला याआधी शरद पवार देखील पोहोचलेले होते। कार्यकर्ते नेते, त्यासोबतच कलाकार आणि राजकीय मंडळी देखील लालबागच्या राजाच्या दर्शनाला दरवर्षीच येत असतात आणि यावर्षी देखील अशीच लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी रीघ पाहायला मिळते आणि अमित शहांनी देखील लालबागच्या राजाच्या दर्शनाला हजेरी लावलेली आहे। अधिक अपडेट आपण घेऊयात आपले प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडून। अक्षय, वर्षीप्रमाणे यंदाही लालबागच्या राजाच्या दर्शनाकरता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जे आहेत आलेले असल्याचं आपल्याला सध्या पाहायला मिळतात। त्यांच्या सोबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत आणि त्याचसोबतच भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे आणि मंगलप्रभात लोढा, संजय उपाध्याय हे सर्वच मुंबईची नेते मंडळी जी आहेत ती लालबागच्या राजाच्या दर्शनाकरता अमित शहा यांच्यासोबत आलेली असल्याचं सध्या आपल्याला पाहायला मिळतात। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा 2 दिवसीय मुंबई दौरा होता। काल मुंबई समाचार या वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावलेली होती आणि आज त्यांचा नियोजित गणेशोत्सव मंडळांना भेटीगाठीचा कार्यक्रम होता। दरवर्षी ते लालबागच्या राजाच्या दर्शनाला येतात। यंदाही लालबागच्या दर्शनाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आलेले असल्याचं पाहायला मिळते, परंतु काल सह्याद्री अतिथीगृहावरती अमित शहा यांनी भाजपच्या कोर कमिटीची बैठक घेतली आणि त्यानंतर आज सकाळी सागर बंगल्यावरती जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गणपती बाप्पाचं त्यांनी दर्शन घेतलं। त्याचसोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी जाऊन त्यांनी गणरायाचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर ते थेट आता लालबागच्या राजाच्या दर्शनाकरता आलेले असल्याचं पाहायला मिळते आणि यानंतर ते वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ जो सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ मुंबई भाजपचे अध्यक्ष असलेले आशिष शेलार यांचा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहे, त्या गणेशोत्सव मंडळात जाऊन ते बाप्पाचं दर्शन घेणार आहे आणि त्यानंतर त्यांचा हा दौरा जो आहे तो संपणार आहे। 2 दिवसीय या संपूर्ण दौऱ्यामध्ये अमित शहा यांनी संपूर्ण पक्षाचं काही राजकारण असेल, त्याचसोबतच गणरायांचं दर्शन असेल, हे सर्वच कार्यक्रम जे आहेत ते आटपून घेतलेले सध्या आपल्याला पाहायला मिळतात। परंतु काल जी महायुतीची बैठक होणार होती ती आज सकाळी झाली, परंतु काल रात्री भाजप नेत्यांची संपूर्ण बैठक झालेली। त्या बैठकीमध्ये अनेक सूचना ज्या आहेत त्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडनं भाजप नेत्यांना देण्यात आलेल्या होत्या। भाजपची कोर कमिटीच्या बैठक जी होती काल रात्री ती तब्बल 2 तास चालली। या संपूर्ण बैठकीमध्ये भाजप नेत्यांना संपूर्ण आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सुसूत्रता एकंदरीत नक्कीच अक्षय, तुम्ही असेच आपल्या सोबत राहा। तर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे बाप्पाच्या चरणी सपत्नीक त्यांच्याकडून हे दर्शन जे आहे ते घेतलं जात आहे। 2 दिवसीय दौऱ्यावर आलेले आहेत अमित शहा आणि काल भाजपच्या कोर 2 तास बैठक झाली आणि आता गणेशोत्सवाच्या काळामध्ये त्यांचा हा दौरा अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जातोय। आगामी निवडणुकांच्या दृष्टिकोनातून अमित शहा यांचा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय। महायुतीचं सरकार आल्यानंतर तिसऱ्यांदा हे लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। 3रं वर्ष आहे त्यांचं आणि लालबागच्या राजाच्या दर्शनाला पोहोचलेले यांचा हा दौरा राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय। लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला जे यश मिळू शकलेलं नाही तर ते यश मिळावं यासाठी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टिकोनातून रणनीती खास आखण्यासाठी अमित शहा हे काल मुंबईमध्ये आले। भाजपच्या कोर कमिटी सोबत त्यांची 2 तास काल बैठक झालेली आहे। सूचना त्यांच्याकडून भाजप नेत्यांना करण्यात आलेल्या आहेत आणि आता लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी अमित शहा हे सपत्नीक पोहोचलेले आहेत। ही थेट दृश्य आपण पाहताय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याच्यासोबतच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्यासोबत आहेत। आशिष शेलार सुद्धा आपण पाहताय यावेळेला त्यांच्यासोबत आहेत। ज्या वेळेला अमित शहा हे मुंबईमध्ये येतात गणेशोत्सवाच्या काळामध्ये त्यावेळेला देवेंद्र फडणवीस त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या गणपती त्या ठिकाणी विराजमान होतो, त्या ठिकाणी नतमस्तक होत असतात आणि लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी ते आवर्जून येत असतात।
विनायक डावरुंग आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत. विनायक, आपण पाहतोय की महायुतीचं सरकार आल्यानंतर आता तिसऱ्यांदा अमित शहा हे आता गणेशोत्सवाच्या काळामध्ये मुंबईमध्ये आल्यामुळे लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी पोहोचलेले आहेत. तरी थेट दृश्य आपण पाहताय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा आता लालबागच्या चरणी नतमस्तक होत आहेत. यानंतर विनोद तावडे सुद्धा आपण या ठिकाणी पाहतोय. चंद्रशेखर बावनकुळे, दीपक केसरकर, रावसाहेब दानवे, भाजपचे प्रमुख नेते या ठिकाणी उपस्थित आहेत अमित शहा यांच्यासोबत. अमित शहा लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक झालेले आहेत. माध्यमांना काही प्रतिक्रिया देतात का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असेल. विनायक डावरुंग आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत. विनायक, आपण पाहतोय की यंदा सुद्धा अमित शहा हे लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पोहोचलेत. ऋषाली, आपण जर पाहिलं तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जे आहेत ते दरवर्षी कुटुंब लालबागच्या राजाचं दर्शन जे आहे ते आवर्जून घेत असतात. यंदा सुद्धा ते लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. याआधी वर्षा निवासस्थान आणि सागर बंगला या ठिकाणी गणपती बाप्पाचं दर्शन त्यांनी घेतलं आणि त्यानंतर आता लालबागचा राजा ज्याची ख्याती आहे सर्व जगभर देशभर ख्याती आहे आणि त्या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी अमित शहा दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात. दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा दौरा हा मुंबईतला त्यांचा पाहायला मिळतो. आगामी विधानसभाच्या अनुषंगानं अमित शहा यांचा मुंबईतला हा दौरा जो आहे तो महत्वपूर्ण मानला जातोय. कारण विधानसभा निवडणूक जी आहे ते तोंडावर आलेली आहे आणि त्याआधी अमित शहा जे आहे ते मुंबईत आलेले आहेत आणि या ठिकाणी ठिकठिकाणी जाऊन विविध गणपतींचे दर्शन जे आहे ते घेताना पाहायला मिळत आहे. नक्कीच विनायक, तुम्ही असंच आपल्यासोबत राहा. आता लालबागच्या राजाचं दर्शन घेतल्यानंतर अमित शहा या ठिकाणाहून निघतायत. भाजपच्या नेत्यांसोबत ते या ठिकाणी आले.